पावसाचा जनजीवनावर परिणाम दिसत नाहीये। रस्ते देखील सुरळीत आहेत। आपले प्रतिनिधी अमोल मोरे सध्या आपल्या सोबत आहेत। अमोल, एका बाजूला मुसळधार पावसाचा इशारा आहे, मात्र पावसाने विश्रांती घेतली। नेमकं काय चित्र आहे पावसाचं? माधवी, आता राज्यभरातल्या आपल्या प्रतिनिधी जी गोष्ट सांगितली त्याच्याशी जर निगडीत विचार केला, म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा किंवा मुंबईशी जर तुलना केली, अगदी रायगडमधून गणेशने देखील आपल्याला अपडेट्स दिली, तर त्या तुलनेनं रायगड मुंबईच्या तुलनेनं आणि पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याचं अगदी वेगळं चित्र आपल्याला इथं कोकणात, तळ कोकणात सध्या आपण असं म्हणतो दिसतोय, आणि ते समाधानकारक म्हणावं लागेल। याचं कारण अगदी रात्रीपासून किंवा सकाळपासून जरी पावसाने विश्रांती घेतलेली असली तरी पावसाची दमदार बॅटिंग ही आपल्याला काल दिवसभर पाहायला मिळाली। अगदी रात्रीपर्यंत पाऊस चांगल्या पद्धतीने बरसला। आत्ता देखील सध्याच्या घडीला काहीसं ऊन पडलं असं आपण म्हणूया, म्हणजे जी उन्हाची तिरीप म्हणतो साधारणपणे सकाळच्या वेळेला आपल्याला दिसते, तशा पद्धतीचं ऊन आत्ताच्या घडीला आपल्याला कोकणातल्या ह्या विशेषतः किनारपट्टी भागामध्ये दिसतंय। आणि समाधानकारक किंवा समाधान जे आहे सध्याच्या घडीला हे आपल्याला कोकणातले नागरिक असतील, शेतकरी व्यक्त करताना दिसत आहेत, कारण की भात शेतीची जी काही पेरणी होती किंवा जी निगडीत कामं होती त्याला कुठेतरी वेग आला आणि धरणांच्या विशेषतः जे पाणवठे आहेत त्यांच्या पाणीसाठ्यामध्ये देखील वाढ झालेली आहे। अर्थातच रायगडमध्ये जसं गणेश सांगितलं त्या पद्धतीनं शेतीची कामं ती आता वेग घेताना दिसून येत आहेत। आणि विशेष बाब हीच म्हणावी लागेल की जे ओढे नाले जे होते किंवा ओहोळ होते ते प्रवाहित झालेले आहेत। अर्थातच जनजीवनावर त्याचा कुठेही मोठा फारसा परिणाम झालेला नाही आहे, किंवा जे पूर म्हणतो किंवा स्थानिक भाषेमध्ये नद्यांना येणारे हाऊर आपण जे म्हणतो ते देखील अद्याप तरी गेले नाही आहेत। पण कोसळणारा पाऊस हा समाधानकारक आहे आणि जिल्ह्याला अगदी 5 तारखेपर्यंत किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील 5 तारखेपर्यंत मुसळधाराचा इशारा देण्यात आलेला आहे। आत्ताचं वातावरण जर आपण बघितलं तर पावसासाठी पोषक आहे, पूरक आहे। त्यामुळं जरी पावसानं आता विश्रांती घेतली माधवी, तरी साधारणपणे हा पाऊस कोणत्याही क्षणी येईल, कोणत्याही क्षणी बरसेल असंच वातावरण आपल्याला सध्याच्या घडीला तळ कोकणात विशेषतः रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दिसतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।